मी प्राध्यापक तरंगे सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा, बी फार्म सेकंड इयर सेमिस्टर थर्ड, ऑर्गॅनिक केमिस्ट्री 2 मध्ये आज आपण युनिट 4 बघणार आहोत, पॉलीन्यूक्लियर हायड्रोकार्बन. पॉलीन्यूक्लियर हायड्रोकार्बन मध्ये आपणाला नॅफ्थॅलिन, अँथ्रासिन, फिनॅन्थ्रिन, डायफिनिल मिथेन, ट्रायफिनिल मिथेन म्हणून असे 5 स्ट्रक्चर आहेत. कोणते कोणते बघा. पहिला आहे नॅफ्थॅलिन. नॅफ्थॅलिनचं स्ट्रक्चर बघा. दुसरा पॉलीन्यूक्लियर हायड्रोकार्बन आहे अँथ्रासिन. दोन बेंझिन रिंग म्हणजे नॅफ्थॅलिन, 3 बेंझिन रिंग म्हणजे अँथ्रासिन. फिनॅन्थ्रिन 3 बेंझिन रिंग आहेत, फक्त पोझिशन वेगवेगळी अटॅचमेंटची. नॅफ्थॅलिन, अँथ्रासिन, फिनॅन्थ्रिन. चौथा आहे डायफिनिल मिथेन. कार्बन त्याच्याकडेने 2 फिनिल आहेत. डायफिनिल मिथेन. नंबर 5 आहे ट्रायफिनिल मिथेन. असे हे 5 पॉलीन्यूक्लियर हायड्रोकार्बन आहेत तुमच्या सिलेबसमध्ये. त्याच्यापैकी नॅफ्थॅलिन, अँथ्रासिन आणि फिनॅन्थ्रिनचं प्रिपरेशन आणि केमिकल प्रॉपर्टीज दिलेले आहेत. आणि ह्या शेवटचे जे 2 आहेत डायफिनिल मिथेन आणि ट्रायफिनिल मिथेन, या दोघांचं फक्त स्ट्रक्चर आणि युजेस दिलेले आहेत. तर अगोदर हे सगळे 5 पण स्ट्रक्चर काढून घ्या, मग एक एक बघूयात आपण. काढून घ्या सगळ्यांचे स्ट्रक्चर.
पहिला पॉलिन्यूक्लियर हायड्रोकार्बन बघू. नॅफ्थॅलिन. स्ट्रक्चर and the numbering system of naphthalene. Structure and numbering system of naphthalene. काय आहे स्ट्रक्चर आणि नंबरिंग सिस्टीम बघा. ही आहे IUPAC सिस्टीम, ज्याच्यामध्ये तुम्हाला नॅफ्थॅलिनचे नंबर देत असताना कसे नंबर द्यायचे बघा. हे 1, हे 2, हे 3, हे 4, 5, 6, 7 आणि 8 असे नंबर आहेत. आणि कॉमन सिस्टीम मध्ये काही नंबर आहेत. कॉमन सिस्टीम मध्ये तुम्हाला अल्फा आणि बीटाच्या भाषेत द्यायचे आहेत. अल्फा बीटा, अल्फा बीटा, हे अल्फा इथलं बीटा, हे अल्फा इथलं बीटा, असं हे कॉमन सिस्टीम आहेत. आता आपण काही नाव द्यायचा विचार करूयात. दुसरा तीसरा चौथा या 5 स्ट्रक्चरचे नाव आपण IUPAC सिस्टीम न भी देऊ आणि कॉमन सिस्टीम न देऊ. IUPAC सिस्टीम न ह्याचं नाव होत आहे 1, 1 नंबरला 1 ब्रोमो नॅफ्थॅलिन. आणि ह्याचं जर आपल्याला कॉमन सिस्टीम न नाव द्यायचं असेल अल्फा ब्रोमो नॅफ्थॅलिन. या 2 नंबरचा जर विचार केला तर 2 मिथिल नॅफ्थॅलिन, बीटा मिथिल नॅफ्थॅलिन, ह्याचं कॉमन नेम. बीटा पोझिशनला मिथिल अटॅच आहे. इथं बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 1 आणि 6 नंबरला 2 मिथिल अटॅच आहेत. 1, 6 डायमिथिल नॅफ्थॅलिन.
अल्फा आणि बीटा, अल्फा बीटा डायमिथिल नॅफ्थॅलिन. एक नंबरला नायट्रो आहे, 1 नायट्रो नॅफ्थॅलिन. अल्फा नायट्रो नॅफ्थॅलिन. दोन नंबरला नायट्रो आहे, 2 नायट्रो नॅफ्थॅलिन. बीटा नायट्रो. नॅफ्थॅलिन. असे काही आपण नंबरिंग सिस्टीम स्ट्रक्चर त्याचे नाव IUPAC ने द्यायचं असेल तर 1 2 3 4 5 6 7 8 अशी नंबरिंग सिस्टीम आहे. कॉमन सिस्टीम द्यायचं असेल तर इथं असेल तर अल्फा, इथं असेल तर बीटा, इथं असेल तर अल्फा, इथं असेल तर बीटा, अल्फा बीटा, अल्फा बीटा. त्याच्यानुसार बाजूच्या 5 स्ट्रक्चरला आपण नावं दिलेले आहेत. लिहून घ्या सगळेजण व्यवस्थित. लिहून घ्या सगळेजण व्यवस्थित. IUPAC सिस्टीमनं पण नॉमेनक्लेचर करता आलं पाहिजे आणि कॉमन सिस्टीमचं पण लक्षात ठेवा.
युनिट 4ला आपण स्टार्ट केलेला आहे. नॅफ्थॅलिनचं प्रिपरेशन आणि केमिकल प्रॉपर्टीज आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघूयात. आज आपण इथेच थांबू. ओके.